नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व विषयांवर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे कर्करोग उपचारात कार टी सेल थेरपी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर विजय एम पाटील. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. डोके आणि मानेचा कर्करोग हे भारतातील सर्वात जास्त आढळून येणारे कर्करोग आहेत. दुर्दैवाने त्यापैकी बहुतेक ॲडव्हान्स स्टेजमध्ये निदान होतात. यामध्ये उपचार यशस्वी होण्याचं प्रमाण खूप कमी असतं, परंतु भारतात प्रोफेसर VM पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयत्नांमुळे याचं प्रमाण आता वाढलेलं आहे आणि उपचार कमी किमतीत उपलब्ध झाले आहेत. प्रोफेसर VM पाटील हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी दरवर्षी 2 लाखांहून अधिक कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केलेले आहेत. त्यांचे 600हून अधिक प्रकाशने आहेत आणि त्यांनी कर्करोगावर उपचार करण्याच्या नवीन पद्धती डेव्हलप केल्या आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, जसा की आपला आजचा विषय आहे की कर्करोगात कार टी सेल थेरपी, तर एकंदरीतच सुरुवातीलाच हे विचारायचं आहे की कार टी ही सेल थेरपी कर्करोगात कशा पद्धतीने महत्त्वाची असते आणि ही थेरपी म्हणजे एक्झॅक्टली काय? आता आपण जेव्हाही कर्करोग म्हणतो, कुठल्याही माणसाला कर्करोग का होतो? आता माझ्यात, तुमच्यात किंवा आपल्या श्रोत्यांमध्ये सगळ्यांमध्ये दिवसाला कमीत कमी 2 ते 3 कर्करोग होण्याची संभावना असते. पण आपल्या शरीरातली जी इम्युन सिस्टम असते किंवा रोगप्रतिकारक शक्ती ज्याला म्हणतो, म्हणजे जो आपण सफेद पेशी म्हणतो, ह्याचं काम असतं ह्या डेव्हलप होणाऱ्या कर्करोगाला मुळापासून खाऊन टाकणे. ह्याचाच अर्थ कर्करोग तेव्हाच होतो जेव्हा आपली इम्युन सिस्टम किंवा आपला सफेद पेशी त्या कर्करोगाच्या जीवाणूंना मारू शकत नाही. कार टी सेल थेरपी हे एक नवीन प्रकारची इम्युनोथेरपी आहे. ह्याच्यात काय करतात, एक विशिष्ट प्रकारचा WBC असतो ज्याला आम्ही लिम्फोसाईट म्हणतो. त्या लिम्फोसाईटला पेशंटच्या शरीरातनं बाहेर काढून घेतलं जातं. आता ह्याला आपण एक सैनिक म्हणूया. ह्या सैनिकाला आपण पुराण काळात बघायचो एक ब्रह्मास्त्र दिलं जातं, तसं कार टी नावाचं एक ब्रह्मास्त्र दिलं जातं आणि टी सेल आणि कार हे एकत्र येऊन कार टी सेल थेरपी तयार होते. म्हणजे आपल्याच शरीरातला WBC बाहेर घेतला जातो, आपल्या कॅन्सरला मारण्यासाठी त्याला एक हत्यार दिलं जातं आणि त्याला परत आपल्या शरीरात टाकलं जातं. आणि ही एक नवीन प्रकारची थेरपी आहे ज्याच्यात, कारण आपलाच शरीरातलाच WBC किंवा सफेद पेशी स्ट्रॉंग होऊन येत असल्याकारणाने साईड इफेक्ट होण्याची शक्यता कमी असते आणि बेनिफिट याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते. ओके, आता कार टी सेल थेरपी म्हणजे काय हे तर समजलं, पण ही थेरपी नेमकी कधी वापरली जाते? कसं असतं, आता कार टी सेल थेरपीसाठी आपल्याला 2 गोष्टी हव्यात. एक तर टी सेल हवा आणि एक कार हवी. काय कार म्हणजे कायमरिक अँटीजन रिसेप्टर. आता तो त्याला तोडतो. कायमरिक म्हणजे नवीन बनवलेला, अँटीजन म्हणजे प्रत्येकाच्या शरीरावरती प्रत्येका घटकावरती एक अँटीजन असतो. आपण ब्लड ग्रुपिंग करतो तेव्हा म्हणतो ना ABO अँटीजन, असे अँटीजन असतात. आता असे जेव्हा अँटीजन असतात तेव्हा आपल्याला 2 गोष्टी लागतात. एक की प्रत्येक कॅन्सरवरती एक युनिक अँटीजन असला पाहिजे. म्हणजे जर त्याच्यावरती युनिक अँटीजन नसेल तर त्याच्यासाठी आपण कार टी बनवू शकत नाही. युनिकचा म्हणजे तो फक्त त्या कॅन्सरवरतीच आहे आणि कुठल्याही शरीराच्या भागावरती नाही आहे. कारण उद्या जर मी WBCला तयार केलं, त्या अँटीजनला मारण्यासाठी तयार केलं आणि जर समजा तो अँटीजन लिव्हरमध्ये असेल तर तो WBC लिव्हरला पण जाऊन डिस्ट्रॉय करणार. त्यामुळे एक युनिक अँटीजन असणं ह्याच्यात सर्वात जास्त गरजेचं असतं. त्याशिवाय हे जर आपण अशी कार टी बनवू शकलो तर सध्या आपण सगळ्याच कॅन्सरमध्ये याचा प्रयत्न चालू आहेत. पण ल्युकीमिया, लिम्फोमा आणि मायलोमा हे काही टाईपचे ब्लड कॅन्सर्स आहेत, ह्याच्यात खूप सक्सेस आलेला आहे. असं नाही की दुसऱ्या कॅन्सर्स म्हणजे ब्रेन ट्युमर्स किंवा म्हणा किडनी कॅन्सर त्याच्यात करू शकत नाही, पण त्याच्यात क्लिनिकल रिसर्चमध्ये आहेत सध्या. पण ह्याच्यासाठी क्लिनिकल यूजसाठी सध्या USFDA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननी ल्युकीमियामध्ये, लिम्फोमध्ये आणि मायलोमामध्ये आपल्याला कार टी डेव्हलप झालेले आहेत आणि त्यांचे रिझल्ट खूप चांगले आहेत. ओके, आता मी कार टी सेल थेरपी नेमकी कशा पद्धतीने वापरली जाते? कसं असतं, आता कार टी सेल थेरपी वापरायची कधी आणि कशा पद्धतीने वापरायची असते, ह्याच्यात 3 घटक असतात. एक, जसं मी मगाशी सांगितलं, सर्वात पहिलं आपल्याला पेशंटच्या शरीरामधनं WBC काढावा लागतो आणि ह्या WBC म्हणजे स्पेसिफिकली टी लिम्फोसाईट हा काढावा लागतो. आता हा टी लिम्फोसाईट आपण लॅबमध्ये घेऊन जातो. ह्या टी लिम्फोसाईटमध्ये
जो आपण म्हणा ना युनिक अँटीजन प्रत्येक कॅन्सरवरती असतो तो शोधायचा असतो आणि त्या अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी. आता आपल्याला वॅक्सिनेशन माहीत आहे, आपण कोविडचं वॅक्सिन घेतलं. कोविडचं वॅक्सिन काय होतं, कोविडच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवल्या होत्या. कशा बनवल्या आपण कोविडचा अँटीजन आपल्या शरीरात टाकला आणि शरीराने त्याच्या अँटीबॉडी बनवल्या. इथे आपलं शरीर अँटीबॉडी बनवत नाही आहे, तर आपण त्या शरीराला तयार करतो अँटीबॉडी बनवण्यासाठी. तर हा टी सेल लॅबमध्ये घेतो, ह्याला आपण अँटीबॉडी बनवण्यासाठी एक DNA चा कोड देतो. हा DNA चा कोड एका व्हायरस, कॉमनली लेंटी व्हायरस वापरतो, लेंटी व्हायरस नावाचा एक व्हायरस असतो, तो त्या सेलमध्ये फ्यूज करतो आणि हा फ्यूज ह्या आपल्या टी सेलचा DNA आणि लेंटीचा DNA एकत्र येतो आणि त्या टी सेलला ही आपल्याला ताकद देतो आपण की ते अँटीबॉडी बनवू शकतो. ही ताकद दिलेला टी सेल आपण लॅबमध्ये मग बघतो की खरंच त्याची अँटीबॉडी बनवतो आहे का. एकदा दिसलं की तशी अँटीबॉडी बनवतो आहे तर जवळपास 10⁻⁶ म्हणजे 1,00,000च्या वरती आपण अशा टी सेल्स बाहेर लॅबमध्ये बनवतो आणि हे सगळे टी सेल्स मग पेशंटला आपण एका IV लाईनद्वारे परत देतो. आता हे टी सेल्स जे कॅन्सरच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवणार ते शरीरात जाऊन कॅन्सरच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवणार आणि त्या कॅन्सरला ते मारून टाकतात. चांगली गोष्ट म्हणजे ही वन टाईम थेरपी असते आणि ह्याची जसं आपण वॅक्सिन दिल्यानंतर म्हणतो ना मेमरी राहते. म्हणजे खूप आपल्याला लहानपणी वॅक्सिन मिळतं डिप्थेरियाचं, तरी जेव्हा 10 वर्ष असतात, वय 20 वर्ष, तेव्हाही ते काम करतात. असं ह्याची खूप ह्याच्यात संशोधनात असं दाखवून आलं की ह्याची पण मेमरी बऱ्याच काळासाठी बऱ्याच वर्षांसाठी चालते, जी साधारणपणे आपल्या किमोथेरपीची किंवा रेडिएशनची किंवा सर्जरीची तशी मेमरी नसते. म्हणजे हा सेल आपल्या शरीरातच राहतो आणि जेव्हाही असा कॅन्सर परत डोकं वर करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याला मारून टाकतो. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे हे. म्हणजे आपल्याला आपण असं समजू शकतो आपण एका शरीरात एक असा सेल बनवतो आहे जो कॅन्सरला पुढे ग्रो किंवा वाढूच देणार नाही. ज्यांनी वाढायची प्रयत्न केला तर आपण त्याला तोडून टाकणार आहोत. ओके, मग ही थेरपी नेमकी केव्हा आपण करू शकतो? आता कसं असतं, CAR-T करताना आपल्याला काही गोष्टींचं लक्ष द्यावं लागतं. CAR-T असं प्रत्येक पेशंटला आज तुम्हाला कॅन्सरचं निदान झालं आहे तर ताबडतोब करा असं नसतं. CAR-Tच्या इंडिकेशन असतात. सध्या जसं मी सांगितलं ठराविकच ट्यूमरमध्ये होते, म्हणजे ल्युकीमिया, स्पेसिफिकली सांगायचं तर B सेल ल्युकीमिया म्हणून टाईप्स असतो, CD19 पॉझिटिव्ह असतो, त्याच्यासाठी बनलेली आहे आपली. मायलोमामध्ये बनलेली आहे, लिम्फोमामध्ये बनलेली आहेत आणि सध्या जागतिक पातळीवरती 5 CAR बनलेले आहेत ज्या आपण देऊ शकतो आणि इंडियामध्येही एक CAR बनलेली आहे, त्याच्याबद्दलही आपण बोलूच. आता हा ट्यूमर सुरुवातीला कंट्रोलमध्ये आला पाहिजे. कसं असतं, आपण WBCला एक म्हणजे त्या टी सेलला तयार करून शरीरात टाकणार आहोत. तो टाकायच्या पूर्वी कॅन्सरचा बर्डन म्हणजे कॅन्सरचं प्रमाण शरीरात कमी करायचं असतं. त्यामुळे कधीही CAR-T वापरायच्या पूर्वी पहिला कॅन्सर कमी करायचा असतो आणि त्याच्यानंतरच CAR-T द्यायची असते. सध्याच्या रिझल्ट्सप्रमाणे आपण कुठलीही नवीन थेरपी जरी आली तरी ते एकदम डायरेक्टली कॅन्सर पेशंटना अशी सुरू करत नाही. ती पहिले आपण अशा पेशंटमध्ये वापरतो जिकडे ट्रीटमेंट ऑप्शन नसतात. त्याचप्रकारे CAR-T सध्या कुठल्याही पेशंटना प्रथम दिशा, म्हणजे आज जर मला नवीन कॅन्सर झाला तर मला पटकन CAR-T द्यायची नसते, मला स्टँडर्ड थेरपी द्यायच्या आहेत. स्टँडर्ड थेरपीमध्ये सक्सेस झालं तर मला CAR-Tची गरज नाही लागणार आहे. स्टँडर्ड थेरपीमध्ये जर माझा कॅन्सर परत आला तर परत आलेल्या कॅन्सरसाठी आज सध्या CAR-T आहे. हे झालं ट्यूमरच्या बाजूनी. म्हणजे 2 गोष्टी आहेत सध्या, हिमॅटॉलॉजिकल ट्यूमर्स, ल्युकीमिया, लिम्फोमा, मायलोमा. त्याशिवाय सॉलिड ट्यूमर्समध्ये पण करू शकतो, पण ते रिसर्च सेटिंगमध्ये आहे. तो ट्यूमर कंट्रोलमध्ये आला पाहिजे तरच द्यायची आहे आणि तो प्रथम दिशा परत आलेला ट्यूमर पाहिजे. म्हणजे आमच्या भाषेत आम्ही म्हणतो सेकंड लाईन आणि बियॉन्ड, म्हणजे पहिली थेरपीची लाईन झालेली असली पाहिजे. ह्याशिवाय पेशंटचं फिटनेस असणं पण फार जरुरीचं असतं. CAR-T हे बनवण्यासाठी लॅबमध्ये जवळपास 15 ते 20 दिवस जातात आणि त्याच वेळा जेव्हा आपण CAR-T देतो तेव्हा आपला WBC चांगला असला पाहिजे, हृदयाची कंडिशन चांगली असली पाहिजे, लंग्सची कंडिशन चांगली असली पाहिजे, लिव्हरची कंडिशन चांगली असली पाहिजे. हे सगळं फिटनेस आपल्याला बघावं लागतं. जर पेशंट ह्या सगळ्यासाठी फिट असेल तरच CAR-T द्यायची असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्स्टिट्यूट फॅक्टर. इन्स्टिट्यूट फॅक्टर म्हणजे CAR-T सारख्या नवीन थेरपीज आहेत. ह्या नवीन थेरपीज जेव्हा देणार तेव्हा काही साईड इफेक्ट होतात, हे नवीन प्रकारचे असतात. आपण केमो देतो तेव्हा केस गळतात, तोंडात छाले येतात किंवा आपल्याला इन्फेक्शन होतं, इकडे वेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट होतात. आपण शरीरातला एक तत्व आहे जो शरीराचा पोलीस आहे, त्याला आपण स्ट्रॉंग करून परत पाठवतो आहे. हे पोलीस कधीकधी जे शरीरात गेल्यानंतर हा टी सेल लंग्समध्ये किंवा लिव्हरमध्ये गडबड करू शकतो, कधीकधी ते डोक्यामध्ये पण जाऊन गडबड करू शकतात. तर इथे जे साईड इफेक्ट होतात ते वेगळ्या प्रकारचे होतात. आम्ही आमच्यामध्ये त्याला सायटोकाईन रिलीज सिंड्रोम म्हणतो. म्हणजे कधीही WBC जेव्हा लढाई करतो कॅन्सरबरोबर
तेव्हा तो त्याला डिस्ट्रॉय करतो. तर आतले घटक जे असतात त्याचे ते शरीरात रिलीज होतात, म्हणून त्याला रिलीज सिंड्रोम म्हणतो. आणि असे जेव्हा घटक रिलीज होतात तेव्हा पेशंटला श्वास घ्यायला, चक्कर येणे, ऑल्टर्ड कॉन्शियसनेस म्हणजे सुबुद्धी न राहणे, अशा वस्तू होऊ शकतात. तर ह्या नाविन्यपूर्ण साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्यामुळे ह्याच्यात तज्ज्ञांकडनंच काळजी घेतलेली बरी असते. ओके, आता ही कार्टी सेल थेरपी कितपत उपयुक्त ठरलेली आहे, म्हणजेच याचा यशाचा दर किती आहे? खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही मॅडम. कसं असतं, जेव्हाही कॅन्सर परत येतो तेव्हा आपण जेव्हाही बोलतो तेव्हा आपण सांगतो की कॅन्सर परत आलेला आहे, ह्याच्यात यश येण्याची शक्यता कमी असते. आपण म्हणतो एक 20% यश आहे, 30% यश आहेत. आपण स्क्रीनवरती बघू शकता, ल्युकिमिया कॅन्सरमध्ये ज्या आपल्या कार्टी पहिल्या डेव्हलप झाल्या आहेत त्याचं यश जवळपास 80 ते 90% आहे. मायलोमामध्ये जे डेव्हलप झाले आहेत त्याचं यश जवळपास 92 ते 100% आहे. असे यश आपल्याकडे मिळत नव्हती. नॉर्मली जेव्हा मी ह्याच्या संदर्भात सांगतो, ल्युकिमिया किंवा मायलोमा जेव्हा परत येतो तेव्हा मी ज्या ट्रीटमेंट देतो त्यांचं यश ल्युकिमियामध्ये 20 ते 30%, लिम्फोमामध्ये 40 ते 50% होतं. आता तुम्ही कळू शकता 20 ते 30% 80 ते 90% झालं आहे आणि ते 40 ते 50% होतं ते जवळपास 92 ते 100% झालं आहे. तर यश ह्याच्यात भरपूर येतं. आता ह्याच्यात यश असं म्हणतात ना, त्याला 2 घटक आहेत. पहिला यशाचा घटक म्हणजे जो कॅन्सरचा सेल आहे तो शरीरातनं कम्प्लिटली निघून जातो. हा आपण एक शॉर्ट टर्म गोल म्हणूया. दुसरं यश म्हणजे 5 वर्षापर्यंत तो कंट्रोल राहतो का, हे पण असू शकतं ना, की आज दिलं ट्रीटमेंट, हे पटकन कमी झालं पण 6 महिन्यात परत आलं तर त्याला काही अर्थ राहत नसतो. ह्याच्यात असं दिसण्यात आलं आहे की कमी पण होतं आणि बराच 50 ते 60% लोकांमध्ये हा 5 वर्षासाठी येत पण नाही. आणि 5 वर्ष, आता तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब 5 वर्ष म्हणजे काय? अहो, जेव्हा कॅन्सर परत येतो ना तेव्हा आम्ही डॉक्टर्स जेव्हा हे देतो, टाईमलाईन देतो, ह्या कॅन्सरने पहिल्या 2 वर्ष 3 वर्षाच्याच टाईमलाईन द्यायचो. 5 वर्षात 50 ते 60% म्हणजे आता मी 10 वर्षात अजून 30 ते 40%कडे जाणार आहोत. ओके डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या स्टेम सेल थेरपीमध्ये कोणत्या समस्या येऊ शकतात, म्हणजे थोड्याफार काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्या कोणत्या आहेत? हो, बघा कुठलीही ट्रीटमेंट असते ना त्याच्यात साईड इफेक्ट्स होत नाहीत असं होत नाही. आता आपण ह्या साईड इफेक्ट्सना 2 प्रकारे तोडू. एक तर शॉर्ट टर्म म्हणजे जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा काय होणार, आणि लॉंग टर्म म्हणजे मग थोड्या 90 दिवसानंतर काय होणार. सर्वात मोठा इथे आहे CRS म्हणजे सायटोकाईन रिलीज सिंड्रोम. सायटोकाईन रिलीज सिंड्रोमचा अर्थ काय होतो, जसं मी मगाशी म्हणालो, जेव्हा आपला टी लिम्फोसाईट जो आपल्या शरीरातला हे आहे, सैनिक आहे, हा कॅन्सरबरोबर युद्ध करतो आहे, तेव्हा तो कॅन्सरलाही तोडणार, स्वतःलाही तोडणार, आणि जेव्हा तो तोडतो तेव्हा आतले घटक रक्तामध्ये रिलीज करतो. हे घटक रक्तामध्ये रिलीज झाल्यामुळे बऱ्याच प्रकारचा प्रभाव पडू शकतो की आपल्या मानसिक म्हणजे डोक्यावरती, किडनीवरती, लंग्सवरती, लिव्हरवरती असे हे प्रभाव पडू शकतात. दुसरं ह्याच्यात असतं की हे दिल्यामुळे शरीरातले WBC म्हणजे सफेद पेशी थोड्या कमी होऊ शकतात, हिमोग्लोबिन थोडा कमी होऊ शकतो, इन्फेक्शन्स व्हायची पण रिस्क राहते. हे शॉर्ट टर्म आहेत आणि हे बऱ्यापैकी त्यावेळा कंट्रोल करता येतात. लाँग टर्म म्हणजे पुढच्या 3 महिन्यानंतर पुढच्या येणाऱ्या वर्षात काय साईड इफेक्ट होतात. एक कार्टीचा जो साईड इफेक्ट आढळण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे कालच US गव्हर्नमेंटनी ब्लॅक बॉक्स वॉर्निंग द्यायला सांगितली आहे. असं आढळण्यात आलं आहे की 5 ते 10% लोकांमध्ये ज्यांना कार्टीची ट्रीटमेंट होते त्यांच्यात एक दुसरा कॅन्सर येऊ शकतो. आता ह्याला दोन्ही प्रकारे बघू शकतात. दुसरा कॅन्सर ह्याच्यासाठी येतो कारण हा कॅन्सर खूप कंट्रोल झाला आणि पेशंट खूप वेळ चांगले राहिले त्यामुळे पण येऊ शकतो. पण ही एक ब्लॅक बॉक्स वॉर्निंग आलेली आहे की 5 ते 10% लोकांमध्ये असा दुसरा कॅन्सर येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे कार्टी आपण शरीरात देतो आहे आणि ह्या कार्टीमुळे आपला शरीरातला WBC खूप स्ट्रॉंग होत आहे. कधी कधी खूपच स्ट्रॉंग झाली ना WBC तर त्यांची संख्या जिकडे जास्त असते म्हणजे आपला फोपिस किंवा लंग किंवा लिव्हरमध्ये ते डिस्ट्रक्शन करू लागतात. त्याला मग आपण लंगमध्ये इन्फ्लमेशन किंवा न्यूमोनायटिस म्हणतो किंवा हेपॅटायटिस म्हणतो. म्हणजे इकडे स्वतःचाच सेल लंगमध्ये किंवा लिव्हरमध्ये डिस्ट्रक्शन करू शकतो आणि कधीकधी हा आपल्या शरीरातल्या दुसऱ्या नॉर्मल ऑर्गनबरोबर पण भांडू लागतो. ह्या सगळ्यांची होण्याची शक्यता 5 ते 10% कमी आहे. त्यामुळे त्याच्यानं घाबरून जायचं नाही आहे. एक 70 ते 80% लोकांमध्ये याचा कुठलाही मेजर साईड इफेक्ट होत नाहीत. पण हा एक 20 ते 30% लोकांमध्ये असे साईड इफेक्ट होतात. त्यामुळे त्यांची आपल्याला काळजी घ्यायची असते. ओके, तर प्रेक्षकांना डॉक्टर विजय एम पाटील यांच्यासोबत आमची चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया.
ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कर्करोग उपचारात CAR-T सेल थेरपी कशा पद्धतीने उपयुक्त आहे या विषयावर आपण डॉक्टर विजय एम पाटील यांच्याकडून मार्गदर्शन घेत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, CAR-T सेल थेरपीमध्ये कोणत्या समस्या येऊ शकतात? CAR-T सेल थेरपीमध्ये जसं आपण डिस्कस केलं होतं, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म समस्या येऊ शकतात. शॉर्ट टर्म समस्या कॉमनली येते ती सायटोकाइन रिलीज सिंड्रोम, म्हणजे ते WBC मध्ये आतले तत्त्व सुटतात आणि त्याच्यामुळे किडनीवरती, मानसिक आणि लिव्हरवरती डॅमेज होऊ शकतो. आणि लॉंग टर्ममध्ये 5 ते 10% सेकंड कॅन्सर होण्याची चान्सेस असतात. ओके, आणि याची किंमत किती असेल सर? आता हाच खूपच चांगला प्रश्न आहे. CAR-T सेल थेरपीमध्ये असं आहे की जर आपल्याला US वाला CAR-T करायला गेलो किंवा सिंगापूरमध्ये, तर जवळपास एका CAR-Tची किंमत 6.5 CR म्हणजे 6.5 करोड आहे. पण इंडियामध्ये IIT आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलनी ल्युकेमियासाठी एक CAR-T बनवलेली आहे. आणि ह्या CAR-Tची किंमत इंडियामध्ये पूर्ण ट्रीटमेंट्स पकडून एक 70 ते 80 लाखापर्यंत होऊ शकते. ह्याचे रिझल्ट्स पण आपल्याकडे शॉर्ट टर्म रिझल्ट्स आहेत, ते रिझल्ट्स पण चांगले आहेत. जवळपास 60 ते 70 लोकांमध्ये ही CAR-T काम करते. आणि नुकतंच हिंदुजा हॉस्पिटल मुंबईतलं पहिलं हॉस्पिटल झालेलं आहे जिकडे CAR-T प्रोग्राम हा सुरू झालेला आहे. ओके, आता डॉक्टर, स्टेम सेल प्रत्यारोपण म्हणजे काय आणि CAR-T सेल थेरपीशी ते कशा पद्धतीने संबंधित आहे? खूप चांगला प्रश्न आहे. स्टेम सेल म्हणजे आपण जे म्हणतो बोन मॅरो ट्रान्सप्लांट, त्याला आपण स्टेम सेल म्हणतो. CAR-T म्हणजे आपण T सेलमध्ये त्याला पॉवरफुल करून परत टाकतोय. स्टेम सेल आणि CAR-T खूपदा हातात हात घालून जातात. खूपदा आपल्याला CAR-T करायच्या पूर्वी स्टेम सेल करावा लागतो, कधी कधी CAR-T केल्यानंतर पण स्टेम सेल करावा लागतो. तर कॅन्सर कुठल्या स्टेजवरती आहे, ते त्याचं केवढं बर्डन आहे, म्हणजे किती मोठा कॅन्सर आहे शरीरात, त्याच्यावरती डिसाईड करतात की पहिलं स्टेम सेल करायचा की पहिला CAR-T करायचा. पण शक्यतो CAR-Tचे सक्सेस रेट्स एवढे चांगले येऊ लागले आहेत की आता सध्या आपण CAR-T पहिली करतो आणि CAR-T नंतर जर गरज लागली तरच स्टेम सेल ट्रान्सप्लांट केलं जातं. स्टेम सेल ट्रान्सप्लांट आपण लोकली बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो. ओके, आता CAR-T सेल थेरपीवर संशोधन नेमकं कुठे चालू आहे? सध्या CAR-T सेल थेरपीवरती इस्रायलमध्ये, सिंगापूरमध्ये आणि US मध्ये आणि चायनामध्ये भरपूररित्या संशोधन चालू आहेत. सध्या इंडियामध्ये हिंदुजा हॉस्पिटलमध्ये, टाटा हॉस्पिटलमध्ये पण ह्या CAR-Tवरती, नवीन CAR-Tवरती संशोधन सुरू होणार आहे. ओके, आता डॉक्टर, जाता जाता एक असा प्रश्न आहे की सर्व कॅन्सरवर CAR-T थेरपी महत्त्वाची ठरू शकते का? आता हा एक फ्युचरिस्टिक प्रश्न आहे. सध्या जसं मी सांगितलं, हेमॅटॉलॉजीचे जे कॅन्सर आहेत, ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा, ह्याच्यासाठी आपल्याला काही CAR-Tचे रिझल्ट्स आहेत. पण काही भागात जसं आपण म्हणा ब्रेन ट्युमर्समध्ये किंवा काही विशिष्ट प्रकारच्या सॉलिड ट्युमर्समध्ये CAR-Tचे खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. पण हे अजून प्रूफ झालेले नाही आहेत. इनिशियल चाचणी जी असते फेज 1 आणि फेज 2 त्याच्यात ते आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या सॉलिड ट्युमरमध्ये सध्या CAR-T अशी करू शकणार नाही आहोत. हां, रिसर्च सेटिंगमध्ये सॉलिड ट्युमर्समध्ये CAR-T करता येऊ शकते. ओके, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता कर्करोगाच्या उपचारात CAR-T सेल थेरपी कशा पद्धतीने काम करते, कशा पद्धतीने उपयुक्त ठरते, या विषयावर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर विजय एम पाटील यांनी केलेलं आहे. तुम्हाला या संदर्भातली काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी 24 तास.